म्हणून या तिघांना फाशीची शिक्षा दिली होती। मग आता साहजिकच शेवटचे काही 1 महिना 15 दिवस उरले असतील, तर त्यांना न्यायालयाने विचारलं, त्यावेळेस इंग्रज सरकार होतं, न्यायालयाने त्यांना विचारलं की सांगा तुमची शेवटची इच्छा काय आहे। तर तेव्हा या तिघांनी एकमताने त्यांना सांगितलं की आमची शेवटची इच्छा काय आहे, तर व्यायाम करण्याची आहे। सगळे आश्चर्यचकित झाले, व्यायाम करण्याची, बर ठीक आहे। त्यावेळेला त्यांनी ती मान्य केली आणि हळूहळू त्यांनी काय केलं, व्यायामाला सुरुवात केली। मग काही दिवसानंतर 8-10 दिवस 15 दिवस झाले आणि काही इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी विचारलं की आता तुम्ही तर काही जगणार नाही, तुम्हाला तर फाशी दिली जाणार आहे, तुम्ही कितीही सुदृढ जरी झाले, किती ताकदवान झाले, तरी तुमच्या शरीरात राहणार नाही, तुम्हाला फाशी दिली जाणार आहे आणि अशी कशी शेवटची इच्छा व्यक्त केली तुम्ही? आम्हालाही आश्चर्य वाटलं, सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं। तर त्यांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं, म्हणजे आम्ही भारत मातेला देवता मानतो, आम्ही भारत मातेला देवता मानतो आणि आमच्या संस्कृतीमध्ये त्या देवतेला जे फुलं वाहतो ती ताजी टवटवीत अशी फुलं देवाला वाहण्याची आमच्यामध्ये परंपरा आहे आणि आमच्या रूपाने ही जी 3 फुलं भारत मातेला अर्पण होणार आहेत ती सुद्धा ताजी आणि टवटवीत असली पाहिजे। अशा पद्धतीचं घर कब आओगे, घर कब आओगे, देखो कब आओगे, तुम ये घर छूना छूना है। चला 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 बहे, चला चला बहे, चला चला बहे, चला 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 बहे वृंदावनी दास तेरा चला
हे